पुढची बातमी पाहूया। आता अकोल्यामध्ये काय सध्या रुग्णवाहिकाची स्थिती आहे तेही जाणून घेऊया, कारण अकोल्यामध्ये देखील रुग्णवाहिका या आजारी असल्याचं दिसत आहे। रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिका धूळ खात अवस्थेत आहेत आणि इथले प्रश्न कधी निकाली लागणार असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत। अकोल्यामध्ये सुद्धा काहीशी परिस्थिती सारखीच पाहायला मिळते। दिवसांदिवस अपघाताचं प्रमाण वाढत आहे आणि म्हणजे अपघातग्रस्तांना तात्काळ ॲम्ब्युलन्स ची सेवा मिळाली पाहिजे, यासाठी आरोग्य यंत्रणेने तत्पर असलं पाहिजे। परंतु असं दिसत नाही। काही ॲम्ब्युलन्स किरकोळ नादुरुस्तीच्यामुळे गौरक्षणच्या रोडवर जर आपण तिथलं ऑफिस आहे तिथं जर पाहिलं तर किरकोळ दुरुस्तीमुळे नादुरुस्तीमुळे बंद पडलेले आहेत। ते जर दुरुस्त करून जर आरोग्य सेवेमध्ये जर दाखल झाल्या तर रुग्णांना त्याचा निश्चितच फायदा होईल। अकोल्यामध्ये रुग्णवाहिकांची सध्याची काय स्थिती आहे त्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमच्या अकोल्याच्या प्रतिनिधी वर्षा मोरे यांनी, तोही पाहूया। अकोला जिल्ह्यातील आरोग्य विभाग हे नेहमीच तत्पर असतं ते रुग्णांच्या आरोग्यासाठी। आपण या ठिकाणी पाहू शकता की रुग्णांचं आरोग्य केव्हा व्यवस्थित राहील, ज्यावेळेस रुग्णवाहिकाच व्यवस्थित असतील। पण या ठिकाणी जे आहे रुग्णवाहिकाचे जे आहेत त्याच आजारी पडलेल्या आपण पाहू शकता। या ठिकाणच्या सर्व ज्या रुग्णवाहिका आहेत त्या बंद पडलेल्या अवस्थेत आहे। तर रुग्ण हे कशा प्रकारे आपला उपचार घेऊ शकतील हेच नव्हे तर आणखी काही रुग्णवाहिका आपण पाहू शकतो ज्या फक्त एका कारणाने इथे महिन्यापासून बंद पडलेली आहे, ते म्हणजे फक्त त्याच्या या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। वर्षा मोरे अकोल्यातल्या आमच्या प्रतिनिधी थेट जोडल्या गेलेल्या आहेत। वर्षा, माझा पहिला प्रश्न, सध्या तिथली रुग्णवाहिकांची स्थिती काय आहे? किती रुग्णवाहिका आहेत एकूण आणि किती कार्यान्वित आहेत आणि किती अशा प्रकारे खराब अवस्थेत पडलेल्या आहेत? श्रेयस, मी आहे सध्या गौरक्षण रोडवरील जे ॲम्ब्युलन्स विभाग आहे त्याच्या शासकीय त्या ऑफिसच्या बाहेर आहे। त्या ऑफिसला टाळं लागलेलं आहे, त्याच्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही आहे। पण मी सध्या त्या कार्यालयाच्या बाहेर आहे। या ठिकाणी एक नव्हे दोन नव्हे श्रेयस, तर अनेक रुग्णवाहिका आहेत ज्या अनेक महिन्यांपासून बंद पडलेल्या आहेत। नवीन जे आहे रुग्णवाहिका 20 अकोल्यात दाखल झालेले आहे। इनॉग्रेशन नाही झालं म्हणून त्या अद्यापपर्यंत चालू केलेल्या नाहीये। पण ज्या रुग्णवाहिका आहेत त्या जर रुग्णवाहिका चालू असत्या तर रुग्णांना वेळेवर उपचार घेता आले असते आणि त्या वेळेवर उपचार घेतामुळे ते रुग्ण जे आहेत ते व्यवस्थित ठणठणीत अगदी बरे झाले असते। रुग्णांना ह्या रुग्णवाहिका मिळतात कुठे? त्या संदर्भातली काय माहिती आहे? कुठे त्यांना नेमक्या या रुग्णवाहिका मिळतात? शासकीय कार्यालयातच त्यांना या रुग्णवाहिका मिळतात, परंतु त्या बंद असल्या कारणाने एका ठिकाणी त्या बंद पडलेल्या आहेत आणि अनेक महिन्यांपासून त्या धूळ खात आहेत। त्या स्वतः आजारी आहेत, तर त्या रुग्णांना काय उपलब्ध करून देण्यात येतील? पण जेव्हा श्रेयस हे जे अपघात ज्या लोकांचा होतो त्या अपघात स्थळी जर रुग्णवाहिका वेळेवर नाही पोहोचली त्यामुळे सुद्धा अनेक अपघातग्रस्तांचा आणि याचमुळे वर्षा आपण असंही पाहतोय की खासगी रुग्णवाहिका आता रुग्णांना घ्याव्या लागतात, तर त्या खासगी रुग्णवाहिकेसाठी जवळजवळ किती पैसे अधिकचे भरावे लागतात? कारण शासनाद्वारे ही जी रुग्णवाहिका असते ती फार कमी दरात असते किंवा मोफत असते, पण खासगीसाठी किती पैसे मोजावे लागतात? श्रेयस, त्या खाजगी रुग्णवाहिका आहे ज्या 500 ते 600 रुपये दर, दूरचा प्रवास असेल तर 500 ते 600 दर मोजून अगदी रुग्णांच्याकडून किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून घेतल्या जाते। श्रेयस, अगदी जर पाहिलं तर शासकीय रुग्णवाहिका जर त्यांना उपलब्ध मिळाली तर खाजगीकडे त्यांचा कल नसतोच। श्रेयस जी, या संदर्भातली ही मोहीम आपल्याला अशी सुरू ठेवायची आहे। या संदर्भातला पाठपुरावा करतच राहा। तुर्तास धन्यवाद वर्षा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।